नमस्कार मित्रांनो, SPK ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा जो आपल्या हक्काचे मार्क मिळवून देणारा विषय म्हणजे गणित, ह्या गणित विषयावर आपण सखोल माहिती पाहणार आहोत। आणि आज आपण प्रकरण घेतलेलं आहे या ठिकाणी संख्या व संख्यांचे प्रकार। ह्यावर आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षामध्ये 1 ते 2 मार्काला प्रश्न हे हमखास विचारलेले असतात। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पाहूया संख्या। तर मित्रांनो, संख्याचा पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या। कोणता प्रकार आहे पहिला? नैसर्गिक संख्या। ह्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 अनंत आणि ह्याच नैसर्गिक संख्याला आपण मूळ संख्या सुद्धा असे म्हणतो। पहा, जर सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती असेल तर ती आहे 1 आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही आपल्याला सांगता येत नाही, ती अनंत आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे पूर्ण संख्या। दुसरा कोणता आहे? पूर्ण संख्या। पहा, ह्या संख्याच्या याच्यामध्येच अर्थ दडलेला आहे। पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4, 5 अनंत म्हणजे सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही। सर्वात लहान संख्या पूर्ण संख्या आहे 0। या ठिकाणी पहा, 0 ह्या संख्येमध्ये आल्यामुळं काय झालं की याला पूर्ण स्वरूप प्राप्त झालं, म्हणून आपण याला काय म्हणतो? पूर्ण संख्या। त्यानंतर जाऊया आपण, पुढचा प्रकार आहे समसंख्या। ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्याला आपण काय म्हणतो? समसंख्या। 2 ने पूर्ण भाग जातो आणि समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात। तर याला आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या। उदाहरणार्थ पहा, 1048, 1,25,920 ह्या संख्येच्या एकक स्थानी 8, ह्या संख्येच्या एकक स्थानी 0 म्हणजे ह्या कशा आहेत? समसंख्या आहेत। त्यानंतर पुढे बघूया आपण विषम संख्या। ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्याला आपण काय म्हणतो? विषम संख्या। 2 ने पूर्ण भाग जात नाही त्याला म्हणतो आपण विषम संख्या। आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात। त्यानंतर पहा पुढे पूर्णांक संख्या। ज्या संख्येचं उत्तर हे किमतीमध्ये पूर्ण असतं त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या। आता पहा, 1, 2, 3, 4, 5 0, -1, -2, -3, -4 ह्या सर्वांना आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या। आणि पूर्णांक संख्यामध्ये प्रामुख्याने धन पूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या हे असे 2 उपप्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर बघूया आपण, पुढचा प्रकार आहे अपूर्णांक संख्या। अपूर्णांक संख्या म्हणजे ह्या संख्यांचं उत्तर हे पूर्णांकामध्ये नसतं किंवा ह्या संख्यांची जी किंमत असते ती पूर्णांकामध्ये नसते, त्यामुळे आपण याला अपूर्णांक संख्या असे म्हणतो। आणि मित्रांनो, अपूर्ण संख्यांचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात। एक आहे व्यवहारी अपूर्णांक। पहिला आहे व्यवहारी अपूर्णांक, दुसरा आहे दशांश अपूर्णांक आणि तिसरा आहे आवर्ती दशांश अपूर्णांक। तर मित्रांनो पहा, व्यवहारी अपूर्णांक जे अंश आणि छेद स्वरूपात असतात त्यांना आपण व्यवहारी अपूर्णांक म्हणतो। 25/7, 26/3, 121/8 ह्या सर्वांना आपण काय म्हणतो? व्यवहारी अपूर्णांक। आता ज्या व्यवहारी अपूर्णांकांचे उत्तर हे दशांश चिन्हामध्ये येते त्याला आपण काय म्हणतो? दशांश चिन्ह अपूर्णांक। आता उदाहरणार्थ पहा, समजा 5/2 जर हे घेतलं आणि याचं जर उत्तर काढलं आपण, बे 1 बे, बे 2 4, खाली उरला 1, वरतून घेतला 0, बे 5 10 म्हणजे 5/2 ह्या व्यवहारी अपूर्णांकाचं उत्तर किती आलं? 2.5। त्यानंतर पुढे पाहूया आवर्ती दशांश अपूर्णांक। म्हणजे ज्या अपूर्णांकांचं उत्तरामध्ये एकच नंबर किंवा अक्षरांचा गट हा वारंवार येत राहतो त्याला आपण आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतो। आता पहा, जर याला आपण भाग दिला
3 दुने 6, खाली उरला 1, 3 त्रिक 9, खाली उरला 1, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. म्हणजे हा जो अंकांचा गट आहे तो वारंवार येत राहतो, त्याला आपण म्हणतो आवर्ती दशांश अपूर्णांक. आता पाहूया मूळ संख्या. ज्या संख्येला 1 व तीच संख्या यांनी भाग जातो त्याला म्हणतात मूळ संख्या. आता उदाहरणार्थ पहा 29ला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणून आपण त्याला काय म्हणतो मूळ संख्या. आता परीक्षेला खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे की 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत, तर 25. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत, 25. कधी कधी असे विचारतात की 91 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहे, 1, ती म्हणजे किती, 97. आता पुढे जाऊया. जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या या शब्दातच त्याचा अर्थ आहे ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो, ज्या क्रमगत मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्याला जोड मूळ संख्या असे म्हणतात. पहा 3, 5, 11 व 13, 29 व 31 या सर्वांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. 1 ते 100 मध्ये एकूण 8 ह्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. किती जोड्या आहेत, 8. त्यानंतर पुढे जाऊया. परिमेय संख्या. परिमेय संख्या जर थोडक्यात पाहिलं तर ज्या संख्या ह्या अंकगणितामध्ये वापरल्या जातात, ज्या संख्यांचा वापर हा अंकगणितामध्ये केला जातो त्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो. आता याच्यामध्ये बघा 0, -3, -4, वर्गमुळात 25 परिमेय संख्या. आता पुढे पहा अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या ज्या संख्या ह्या अंकगणितामध्ये वापरल्या जातात परंतु त्यांच्यावर त्यांचे उत्तर काढत असताना किंवा गणितीय आकडेमोड करत असताना आपल्याला लॉग टेबलचा वापर करावा लागतो, त्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ पाहिलं तर वर्गमुळात 13, वर्गमुळात 10 यांना आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या. आता पुढे बघूया वास्तव संख्या. वास्तव संख्या. वास्तव संख्यामध्ये पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की परिमेय संख्यांचा संच व अपरिमेय संख्यांचा संच ह्या दोघांचे मिळून वास्तव संख्या तयार झालेल्या असतात. मित्रांनो, परिमेय संख्या ह्या वास्तव संख्या आहेत, तसेच अपरिमेय संख्यासुद्धा वास्तव संख्या आहेत, हे लक्षात असू द्या. आता पुढे पाहूया आपण त्रिकोणी संख्या. पुढे पाहूया आपण त्रिकोणी संख्या. ज्या क्रमगत 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट. पहा 2 क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट ही काय असते, त्रिकोणी संख्या असते. आता पहा क्रमगत संख्या घेऊया आपण 5 व 6. आता 5 आणि 6चा गुणाकार करू, त्याचे निमपट 2. 6 पंचे 30, 30 भागिले 2, बे 1 बे, बे पंचे 10, 15. म्हणजे ही 15 काय आली, त्रिकोणी संख्या. आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, ह्या त्रिकोणी संख्याचा पाया आहे 5. पहिली जी संख्या असते ती त्रिकोणी संख्याचा काय असते, पाया असते. आता आपण काय करूया, प्रत्यक्ष संख्या व संख्यांचे प्रकार ह्यावर आधारित परीक्षेला कशा प्रकारचे गणित विचारले जाते त्याचा काय करूया, सराव करूया. प्रश्न पहिला पहा, 12 व 38 यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती. परीक्षेमध्ये ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता आपण ह्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या आहेत. तर पहा मित्रांनो, एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी त्याचं आपण सूत्र आहे शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या अधिक 1. ह्या सूत्राचा वापर करून आपण काय करू शकतो, एकूण नैसर्गिक संख्या काढू शकतो. आता पहा, शेवटची नैसर्गिक संख्या आहे 38 वजा पहिली नैसर्गिक संख्या आहे 12. यांची वजाबाकी करून घेऊ. 8 मधून 2 गेले, खाली उरले 6. 3 मधून 1 गेला, खाली उरले 2. 26 आणि 1, 26 आणि 1 किती झाले, 27. आता मित्रांनो, जर आपल्याला ह्यामध्ये असं विचारलं की 12 व 38 ह्यामध्ये एकूण समसंख्या किती, एकूण समसंख्या किती किंवा एकूण विषम संख्या किती, तर काढण्यासाठी काय
सूत्र लक्षात ठेवायचं पहा. सेम पहिली नैसर्गिक संख्या आहे 38 वजा शेवटची नैसर्गिक संख्या आहे 12. तर यांचं उत्तर येतं किती? 26. त्याच्यामध्ये अधिक 1 मिळवला 27. म्हणजे 12 व 38 ह्यामधील सम किंवा विषम संख्या विचारल्या असतील तर आपल्याला सर्वप्रथम काय काढायला पाहिजे? एकूण नैसर्गिक संख्या. तर या ठिकाणी एकूण नैसर्गिक संख्या किती आल्या? 27. आता याला 2 ने भागायचं म्हणजे आपल्याला सम किंवा विषम संख्या मिळतील. बेक बे बेत्रिक 6 13 आणि 1 काय राहिलं या ठिकाणी? शिल्लक राहिला. आता ह्या ठिकाणी काय करायचं बघा. पहिला अंक सम आहे, दुसराही अंक सम आहे. म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या सम असल्यामुळे जी शिल्लक उरते ती काय करायची? समसंख्यामध्ये घ्यायची. म्हणजे बघा समसंख्या ह्या आपल्या आल्या होत्या 13 आणि विषम संख्या आल्या होत्या आपल्या 13. आता दोन्ही अंक सम असल्यामुळे आपण काय केलं? ह्यामध्ये हा 1 मिळवला. म्हणजे एकूण समसंख्या किती झाल्या? 14. एकूण समसंख्या किती झाल्या ह्या ठिकाणी? 14. आणि जर ह्या ठिकाणी विषम असतं तर आपण काय केलं असतं? विषम संख्या ज्या आहे त्याच्यामध्ये जो उरलेली 1 शिल्लक आहे तो ह्या ठिकाणी आपण मिळवला असता. आता पुढचं उदाहरण पाहूया. 44 ते 93 ह्यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती? त्यापैकी समसंख्या किती? विषम संख्या किती? आणि एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? समसंख्यांची बेरीज किती? विषम संख्यांची बेरीज करते? हे तीनही गणित आपण काय करणार आहोत आता ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता पहा एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी आपलं सूत्र आहे शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या अधिक 1. 9 4 13 हातचा दिला 1, 9 मधून 5 गेले खाली उरले 4 आणि 1 की झाले 50. म्हणजे ह्यामध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 50. आता आपल्याला ह्यापैकी काढायचे सम. मग सम काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एकूण नैसर्गिक संख्या भागिले 2. बे 1 बे बे 5 10. म्हणजे याच्यामध्ये सम आहेत 25. विषमसाठी सुद्धा तोच फॉर्म्युला. एकूण संख्या भागिले 2 उत्तर आलं 25. म्हणजे ह्यामध्ये 44 ते 93 मध्ये सम आहेत 25, विषम आहेत 25. आता जर आपल्याला असं विचारलं की 44 ते 93 मध्ये एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर आता एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज सूत्र आहे लक्षात असू द्या. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. ज्या एकूण नैसर्गिक संख्या ह्या आपण ह्या ठिकाणी काढलेल्या आहेत. आता पहिली संख्या आहे आपली 44 अधिक शेवटची संख्या आहे 93 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या आहेत आपल्या 50. बे 2 4 बे 5 10 25 असा तिरकस गुणाकार करून घेतला. 4 आणि 3 7 9 4 13 137 गुणिले 25. तर पहा ह्या ठिकाणी 137 गुणिले 25 हे आलेलं आहे आणि यांचा गुणाकार येतो 3425. म्हणजे 44 ते 93 यामध्ये एकूण नैसर्गिक संख्येचा गुणाकार येतो 3425. आता मित्रांनो ज्या पद्धतीने आपण एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी सूत्र वापरलं तेच सूत्र ह्या ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे. ते पहा कशा पद्धतीने आपण ज्या ठिकाणी पहिली संख्या वापरली सेम तसंच सम संख्यांची बेरीज काढण्यासाठी या ठिकाणी पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागिले 2 गुणिले एकूण सम संख्या. आता आपण ते एकूण समसंख्या ह्या ठिकाणी काढलेल्या आहेत. तर एकूण समसंख्या आल्या होत्या आपल्या 25. पहिली समसंख्या होती 44 अधिक. आता पहा आपण 44 ते 93 घेतलं होतं. किती घेतलं होतं? 44 ते 93. आता ह्या ठिकाणी 93 ही काय आहे? विषम संख्या आहे. तर 93च्या आधीची समसंख्या कोणती आहे? 92. म्हणजे 44 अधिक 92 छेद 2 गुणिले एकूण समसंख्या आल्या होत्या आपल्या 25. आधी यांची बेरीज करून घेऊया. 4 आणि 2 6 9 4 13 136/2 गुणिले 25. त्यांचा भागाकार करून घेऊ. बेसक 12 खाली उरला 1 बे 8 16 म्हणजे 68 गुणिले 25 आणि यांचा गुणाकार येतो 1700. म्हणजे
एकूण समसंख्यांची बेरीज किती आली 1700. आता मित्रांनो लक्षात घ्या, ह्याच गणितात जर आपल्याला विषम संख्यांची बेरीज काढायची असेल तर हाच फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी यूज करायचा. आता जर विषम संख्यांची काढायची असेल तर आपलं सूत्र काय येईल, पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या छेद 2 गुणिले एकूण विषम संख्या. मित्रांनो जर आपल्याला असं गणित दिलं, जर एकाच गणितात दोन्ही विचारलं तर ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आपण याच्यामध्ये किती संख्या आल्या होत्या, 25 सम आल्या होत्या आणि 25 विषम आल्या होत्या. म्हणजे ह्यामध्ये कितीचा फरक असणार आहे, समसंख्येच्या बेरीज आणि विषम संख्येच्या बेरीजमध्ये 25चा फरक असणार आहे. आता पहा, पहिली विषम संख्या, आता 44 ही सम दिली होती, 44च्या नंतरची संख्या घ्यायची. पहिली विषम संख्या येते आपली ह्या ठिकाणी 45 अधिक शेवटची विषम संख्या येते 93 भागिले 2 गुणिले एकूण 5 आणि 3 8 9 4 13 छेद 2 गुणिले 25 बेसक 12 बेनव 18 69 गुणिले 25 जर आपण केलं त्याचा गुणाकार येतो 1725. या ठिकाणी पहा, समसंख्यांचा गुणाकार आला होता 1700 आणि विषम संख्यांचा गुणाकार आला होता 1725. तर आपल्या लक्षात येईल की ह्या दोघांमध्ये कितीचा फरक होता, 25चा. x ही एक समसंख्या आहे, तर त्या पुढील 14वी आपल्याला विषम संख्या काढायची. तर मित्रांनो ह्या लक्षात घ्या, x ही काय आहे, समसंख्यामध्ये 1 मिळवला का कोणती संख्या येते, विषम. म्हणजे x अधिक 1 ही काय झाली, पहिली विषम संख्या. आता पहा, 14 मधली एक संख्या इथं आली, म्हणजे आता किती राहिल्या, 13. म्हणजे x अधिक 1, आता जे 13 होते 13ला 2ने गुणायचं, किती झाले, 13 दुने 26. x अधिक 1 अधिक 26 म्हणजे x अधिक 27 ही काय झाली आपली त्याच्या पुढील येणारी 14वी विषम संख्या. आता मित्रांनो जर xच्या ठिकाणी आपल्याला जर असं दिलं की 42च्या पुढची कोणताही अंक घ्या, समजा आपण घेऊ 21वी विषम संख्या कोणती, 21वी विषम संख्या कोणती. आता पहा, 42 ही सम आहे आणि त्याच्या पुढची पहिली विषम संख्या आहे 43, ही काय झाली, पहिली विषम संख्या. आता 21 मधून पहिली आली, मग किती उरले, 20 गुणिले 2 करा, उत्तर आलं आपलं 40. म्हणजे 43 अधिक 40 3 83. म्हणजे 42च्या पुढची 21वी विषम संख्या कोणती आहे, 83. a अधिक 25 ही 17ने भाग जाणारी समसंख्या आहे, तर a अधिक 25च्या पुढची दुसरी 17ने भाग जाणारी समसंख्या कोणती. पहा मित्रांनो, अतिशय सोपं आहे. गणित थोडंसं अवघड दिसत असलं तरी खूप सोप्या पद्धतीने मी हे ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो. पहा, a अधिक 25 ही जी संख्या आहे ही 17ने भाग जाणारी समसंख्या आहे, म्हणजे ही संख्या आहे सम. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पुढची दुसरी 17ने भाग जाणारी समसंख्या शोधायची आहे. आता जर आपण a अधिक 25 अधिक 17 केल्यावर आपल्याला येईल विषम संख्या a अधिक 25. आता पहा, 17ने भाग जाते म्हणून आपण काय करायचं, 17चा पाढा 17 ॲड करत चालायचा. इथं झालं 17, या ठिकाणी ॲड करा 34, ही झाली पहिली सम, ही झाली पहिली सम. त्यानंतर पहा, a अधिक 25 अधिक 51 ही झाली विषम, a अधिक 25 त्रिचोक 68 ही झाली सम. आता काय करायचं, यांची बेरीज करून घेऊ. a अधिक 8 5 13 3 हातसाला 1 6 आणि 7 7 आणि 2 9 म्हणजे 1 अधिक a अधिक 93 ही काय झाली आपली दुसरी 17ने भाग जाणारी समसंख्या. आता मित्रांनो जर आपल्याला ह्या ठिकाणी असं विचारलं की 17ने भाग जाणारी याच्या पुढची तिसरी घेऊ आपण, तिसरी 17ने भाग जाणारी आणि समच्या ठिकाणी आपण घेऊया विषम. काय घेऊया, विषम. आता पहा, a अधिक 25 ही 17ने भाग जाणारी समसंख्या, म्हणजे ही झाली एक पहिली आपली समसंख्या. आता पहा, आपल्याला काय करायचं आहे, a अधिक 25च्या पुढची 17ने भाग जाणारी तिसरी विषम संख्या काढायची. तर आता
ए अधिक 25 17ने भाग जातो म्हणून आपण ह्या ठिकाणी घेऊया 17. ही झाली पहिली विषम. आता ए अधिक 25 अधिक 34 ही झाली सम. ए अधिक 25 अधिक 51 ही झाली विषम. म्हणजे ही झाली पहिली विषम आली, ह्या ठिकाणी दुसरी विषम आली. आता आपल्याला काय करायचं, तिसरी विषम काढायची. ए अधिक 25 17 × 51 17 चौक 68 ही झाली सम. ए अधिक 25 17 5 85 ही झाली आपली विषम. आता काय करायचं आपल्याला, ह्या संख्येची काय करायची, बेरीज करायची. ए अधिक 5 × 5 10 0 हातचा 1 8 × 1 9 10 11 म्हणजे ए अधिक 110 ही काय झाली आपली 17ने भाग जाणारी 1 अधिक ए अधिक 25च्या पुढची तिसरी विषम संख्या. मित्रांनो, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, ए अधिक 25 दिलेलं आहे. कधी कधी काय करतात, आपल्याला सांगतात की 14च्या पुढची 16वी विषम संख्या कोणती. याही स्वरूपाचे प्रश्न हे पोलीस भरतीला ह्या आधी येऊन गेलेले आहेत. संख्या कोणती. आता ह्या ठिकाणी पहा, 14च्या पुढची पहिली विषम संख्या किती येईल, पहिली आली 15. आता किती उरले, 16तून 1 गेला, खाली उरले किती 15. मग 15 × 2 करा, 15 दुने 30. या 15मध्ये ते 30 मिळवा, 5 3 आणि 1 5 म्हणजे 45. म्हणजे 14च्या पुढची 16वी विषम संख्या कोणती, 45. x - 8 ही 13ने भाग जाणारी विषम संख्या आहे. म्हणजे ह्या संख्येला 13ने पूर्ण भाग जातो. आता बघा, ह्या ठिकाणी x हा काल्पनिक असतो, तो आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. परंतु त्या किचकट पद्धतीने काय होतं, खूप वेळ लागतो. तर आपण काय करू, सोपी पद्धत पाहूया. x - 8 पुढील 13ने भाग जाणारी तिसरी समसंख्या कोणती. आपण जर पुस्तकांचा अभ्यास केला तर आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युला दिसतील, परंतु कसं आहे, परीक्षेच्या वेळेस तो फॉर्म्युला आठवेलच याची काही गॅरंटी नाही. आता पहा, एकदम सोपं आहे. x - 8 ह्या संख्येला 13ने भाग जातो आणि ही आहे विषम संख्या. ही कोणती संख्या आहे, विषम. आता आपल्याला काय करायचं आहे, x - 8च्या पुढची 13ने भाग जाणारी तिसरी समसंख्या काढायची आहे. आता x - 8 ह्यामध्ये काय करूया आपण, 13ने भाग जातो म्हणून 13 मिळवूया. जर आपण इथं 13 मिळवले तर पहिली झाली ही समसंख्या. काय झाली, समसंख्या. आता याच्यानंतर आपल्याला ॲडिशन करायचे आहे, ते आपण नंतर करून घेऊया. ही झाली पहिली समसंख्या. आता काय करायचं, 13चा पाडा हा आपण बोलत राहायचा. आता मी पहिल्यांदा ह्या ठिकाणी x - 8 अधिक 13 घेतल्यामुळे ही झाली सम. आता पुढे बघा, x - 8 अधिक याच्यामध्ये 26 मिळूया, ही झाली विषम. ही काय झाली, विषम. आता पहा, x - 8 13 × 26 33 39 ही झाली सम. ही झाली 2 नंबरची सम. x - 8 13 चौक 52 ही झाली विषम. x - 8 52 तरी 25 65 ही झाली आपली सम नंबर 3. आता पहा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, यांची आधी काय करून घ्यायचे, आपल्याला क्रिया करून घ्यायचे. x असाच घ्या. आता ह्या ठिकाणी ऋण, ह्या ठिकाणी धन, म्हणजे यांची काय होणार, वजाबाकी. जर 65 - 8 8 आणि 7 15 57 म्हणजे किती आलं, x अधिक 57 ही झाली आपली समसंख्या. आता पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी x - 8 होते, म्हणजे ऋण 8 अधिक धन 65. उत्तर आलं आपलं 57. परंतु मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे, धन. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी कोणतं चिन्ह दिलं, धन. म्हणजे x अधिक 57 ही 2 क्रमागत विषम संख्यांची बेरीज p आहे. तर लहान संख्या कोणती. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचे, लहान संख्या काढायचे. परंतु पहा, या ठिकाणी संख्या दिलेली नाही आहे, तर अक्षरांचा वापर केलेला आहे. अगदी सोपं आहे. 2 क्रमागत विषम संख्यांची बेरीज किती, p. क्रमागत दिला विषम, म्हणजे आपण एक घेऊ 3, दुसरी घेऊ 5. या दोघांची बेरीज आली 8. म्हणजे 8 हे काय आला, आपला p आला. आता आपल्याला पर्यायाचा वापर करून लहान संख्या शोधायची. पहा, p किती आला, 8/2 अधिक 1 1 2 चौक 8 4 आणि 1 5. येतं आहे का, नाही. तर आपल्याला किती उत्तर आलं पाहिजे, 3. ही 3 लहान आहे आणि 5 ही मोठी आहे. आता पहा, p आला आहे 8/2 4 येत नाही आहे. तिसरा पर्याय बघू, p/2 - 1
8/2 वजा 1 बेग बे बेचोक 8 4 वजा 1 3 म्हणजे आपली लहान संख्या किती आलेली आहे 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय हा बरोबर आहे। 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या व 4 अंकी लहान विषम संख्या यातील फरक किती। पहा मित्रांनो 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती। 4 अंकी लहान संख्या आहे समसंख्या आहे 1000 किती आहे 1000 आणि 4 अंकी मोठी समसंख्या कोणती येईल 9998 ही झाली 4 अंकी सर्वात मोठी समसंख्या। आता पहा 4 अंकी लहान विषम संख्या कोणती। आता पहा 4 अंकी लहान विषम संख्या आपण पाहिलं की 4 अंकी लहान समसंख्या आहे किती 1000 किती आहे 1000 आणि लहान विषम संख्या आहे 1001 ही झाली आपली 4 अंकी लहान विषम संख्या। आता आपल्याला काय विचारले यामधील फरक विचारलाय। मोठी समसंख्या आहे 9998 वजा आणि लहान विषम संख्या आहे 4 अंकी 1001 किती आहे 1001 8 मधून 1 गेला खाली उरले 7 909 909 मधून 1 गेला 1 8 म्हणजे आपली संख्या आली 8997। मित्रांनो कधी कधी परीक्षेला असा प्रश्न विचारतो की यातील फरक तर विचारतात तर ते काय विचारतील फरकातील अंकांची बेरीज किती। म्हणजे काय करायचं आपल्याला 8 + 9 + 9 + 7 ह्या अंकाची काय करायची बेरीज करायची। 4 स्टार 5 6 स्टार 3 ह्या संख्येत स्टारच्या जागी समान अंक आहे। पहा या ठिकाणी कोणता आहे समान अंक आहे म्हणजे दशक स्थानी आणि 10,000 स्थानी कोणता अंक आहे समान अंक आहे। त्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक दिलेला आहे 79,920 तर आपल्याला विचारले ती संख्या कोणती। पहा मित्रांनो ह्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला शेवटी अंक किती दिला आहे तो फक्त लक्षात ठेवायचा किती आहे 20 म्हणजे थोडक्यात 2 ग्राह्य धरा 2 मध्ये किती मिळवलं उत्तर 10 येतं ह्यामध्ये किती मिळवलं उत्तर 10 येईल 8 मिळवल्यावर म्हणजे ह्या ठिकाणी कोणता अंक असणार आहे 8 ह्या ठिकाणी जर 30 दिलं तर 3 मध्ये किती मिळवलं उत्तर 10 येईल 7 म्हणजे त्या संख्येच्या स्टारच्या ठिकाणी किती अंक येणार 7। आता पहा 4 8 5 6 8 3 आता ह्या 8 ची स्थानिक किंमत आहे 80 आणि ह्या 8 ची स्थानिक किंमत 1 2 3 4 2 3 4 किती आली 80,000 80,000 मधून तुम्ही 80 वजा करा त्याचं उत्तर येतं 79,920 म्हणजे ह्या ठिकाणी प्रत्येक अंक पर्यायाचा टाकून पाहण्याची गरज नाही। ह्या ठिकाणी फक्त लक्षात घ्या ह्या ठिकाणी जो अंक देईल त्या अंकामध्ये किती मिळालं उत्तर 10 येतं ती संख्या असते आपली ह्या स्टारच्या ठिकाणी। 32.358 व 27.489 ह्यातील 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती। पहा मित्रांनो ज्यावेळेस दशांश चिन्हाचा उपयोग केलेला नसतो त्यावेळेस गणितामध्ये आपण जी स्थानिक किंमत घेतो ती वेगळ्या पद्धतीने घेतो ज्यावेळेस दशांश चिन्हाचा वापर केला जातो ज्यावेळेस आपल्याला स्थानिक किंमत सांगितली जाते त्यावेळेस पहा काय करायचं। आता ह्या ठिकाणी जो 8 आहे याची स्थानिक किंमत येते 0.123008 याची स्थानिक किंमत किती आली 008 व ह्या 27 मध्ये जो 8 दिलाय त्याची स्थानिक किंमत पहा 0.08। आता आपल्याला काय विचारलं ह्या स्थानिक किमतीतील फरक विचारलाय। आता पहा ही झाली लहान संख्या ह्या ठिकाणी काय झाली लहान झाली कारण शून्यानंतर त्याचा जेवढा क्रमांक येतो पॉईंट नंतर तेवढी ती लहान असते। ह्या ठिकाणी 8 ची स्थानिक किंमत बघा 1 2 3 नंबरला आहे ह्या ठिकाणी 2 नंबरला आहे मग आपल्याला काय करावं लागेल 0.0। आता पहा ही झाली मोठी ही झाली लहान 0.08 वजा 0.008। आता ह्या ठिकाणी काहीच नाही म्हणजे आपण ह्या ठिकाणी काय घेतो 0 घेतो 10तनं 8 गेले खाली उरले 2 हातचा दिला 8 मधून 1 गेले खाली उरले 7 0 0 0